शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. 2 लाख टनाच्या लक्ष्यासाठी बनावट कांदा खरेदी, उत्पादकांना संघटनेचा गंभीर इशारा. बघू शकता, महत्त्वाची बातमी आहे. 2 लाख टनाच्या लक्ष्यासाठी बनावट कांदा खरेदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उत्पादक संघटनेचा गंभीर इशारा या ठिकाणी आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण जाणून घेत आहोत. बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता. केंद्र सरकारच्या दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला म्हणजेच NCCFला अपेक्षित कांदा मिळत नसल्याने आता व्यापाऱ्यांना हाताशी धरून कमी दरातील हलक्या प्रतीचा कांदा शेतकऱ्यांना नावाने बनावट खरेदी करून अखेरच्या टप्प्यात 2 लाख मेट्रिक टनने लक्ष्य पूर्ण केले जाण्याची शासंगता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेड आणि NCCFच्या नावाखाली होणारी अशी बनावट कांदा ती साथ देऊ नका असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे. आणि केंद्रातच एकाने 2 महिन्यात 7 वेळा दर वाढवूनही नाफेड आणि NCCFला आतापर्यंत केवळ 36,000 मेट्रिक टन कांदा खरेदी शक्य झाली आहे. नाशिकमध्ये अभियंत्यांना एकूण 2 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. जून अखेरपर्यंत मुदतीचे ही साध्य न झाल्यामुळे 31 जुलैपर्यंत ही वाढवण्यात आली. कांदा खरेदीचा दर हा 2125 रुपयावर नेण्यात आला. खुल्या बाजारात आदर असल्याने सरकारच्या किचकट प्रक्रियेपासून शेतकरी दूर राहिले. आता सरकारी खरेदीची मुदत संपण्यात असताना नेहमीपणे गैरप्रकार होण्याची धास्ती वर्तवली जात आहे. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सकाळी दरापेक्षा जास्त म्हणजे सरासरी 2250 रुपये दर होते. यापूर्वी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी केला आणि सध्याच्या हलक्या प्रतीचा कांदा घेऊन खरेदीचे गाठले जाऊ शकते. दरवर्षी असेच घडते. NCCF आणि नाफेड नियुक्त संस्था व्यापाऱ्यांकडून कांदा घेऊन तो शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे कागदपत्रे दाखवतात असे आरोप सातत्याने होते. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.